औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा 40 दिवस अमानुष छळ केला। औरंग्याची कबर हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असून तो पुसण्यासाठी सुरू असलेली आंदोलन ही जनभावना आहे। औरंग्या महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला आला होता। देशातील सच्चा मुसलमान देखील औरंग्याचं उदात्तीकरण करणार नाही। मात्र विरोधकांचा औरंग्या नातेवाईक लागतो का? औरंग्याचं उदात्तीकरण करणाऱ्यांना जनाची नाही मनाची लाज वाटायला हवी अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। विधानभवन परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते। छत्रपती संभाजी महाराजांना धर्म परिवर्तनासाठी 40 दिवस औरंग्यानं अगणित अत्याचार केल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। मात्र तरीही त्याच्या पुढे संभाजी महाराज झुकले नाहीत। देशासाठी धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान केलं। त्यामुळे औरंग्याचा कलंक महाराष्ट्रातून पुसला जावा अशी लोकांची भावना असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं। या देशावर ब्रिटिशांनी आक्रमण केलं आणि राज्य केलं। मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिश सत्तेचा कलंक पुसण्यात आला। तशाच प्रकारे क्रूर अत्याचारी औरंग्याचा कलंक महाराष्ट्रातून पुसला पाहिजे। औरंग्याचं उदात्तीकरण करणं म्हणजे देशद्रोह असून त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही। अबू आझमींवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अधिवेशनातून निलंबित करण्यात आलं असल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। जे लोक औरंग्याच्या समर्थनासाठी पुढे येतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही शिंदे यांनी दिलाय। औरंग्याच्या क्रूर शासनाची तुलना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याशी करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सडकून टीका केली। राज्य सरकारनं सपकाळ यांच्यावर अत्याचार केलेत का, अमानुष छळ केला का असा सवालही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राज्य सरकार काम करत आहे। गोरगरिबांना न्याय देण्याचं काम केलं जाते। मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात अनेक कल्याणकारी योजना राबवल्या। त्यामुळे जनतेनं अभूतपूर्व विजय मिळवून दिला। नागपूरमध्ये समाजकंटकांनी केलेल्या भाड हल्ल्याचाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तीव्र शब्दात निषेध केला। 2 समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं। नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे। राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर सर्व लोक एकत्र येऊन समाजकंटकांनी हा हल्ला घडवलेला आहे आणि म्हणून हा हल्ला पूर्वनियोजित असावा अशा प्रकारचा दाट संशय येतोय। त्यामुळे पोलीस त्याचं चौकशी करतीलच आणि त्याच्यामधून मुळाशी जातील। पोलीस कुणालाही सोडणार नाहीत, कारण शेवटी तिथल्या नागरिकांची सुरक्षितता आणि या राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करावं अशा प्रकारचं आवाहन देखील मी करतो। शेवटी आपल्याला राज्यामध्ये शांतता कायम ठेवायची आहे, कायदा सुव्यवस्था राखायचं आहे। आपल्याला सर्वसामान्य माणसाला कुठेही त्रास होऊ नये अशा प्रकारचं भूमिका सरकारची आहे। परंतु मला एवढंच इथं सांगायचं आहे की हा औरंगजेब या आंदोलनकर्त्यांचा कोण लागतो? तो काय संत आहे का महात्मा आहे का त्यांनी चांगलं काम केलंय? जे त्याला चांगलं म्हणतात, चांगला प्रशासक म्हणतात, खरं म्हणजे त्यांनी संभाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे, आताचा छावा चित्रपट पाहिला पाहिजे। ज्या क्रूर कर्म्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केले, तुकडे तुकडे केले, डोळे काढले, नख छाटली, त्यांची जीभ छाटली, अंगावरची साल्टी सोडली, त्याच्यावर गरम तेल ओतलं, मीठ टाकलं, अशा अनंत यातना, अनन्वित छळ 40 दिवस आपल्या छत्रपती संभाजी राजांचं ज्यांनी केला त्याचं समर्थन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या देशद्रोहाचं समर्थन करणं। औरंगजेब काही इथं औरंगजेबाने आमच्या आया बहिणींवर अत्याचार केला, माता भगिनींवर केला, मुलाबाळींवर केला, मंदिरं तोडली, सगळं नष्ट केलं। हा महाराष्ट्राचा द्वेष्टा होता, महाराष्ट्राचा द्रोही होता, हा देशाचा द्रोही होता आणि म्हणून अशा देशद्रोहाचं समर्थन करणं म्हणजे एक प्रकारचा देशद्रोहच आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत।
अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे शहरातील अनेक भागातून मागील 10 दिवसापासून कचरा पूर्णपणे उचलला गेला नाही. ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सीपी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो. त्यानंतर तो डायघर आणि शहरातील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो. परंतु सीपी तलाव येथे कचऱ्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत नागरिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेच निर्माण झालाय. ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्यानं रस्त्यावर तसंच सोसायट्यांबाहेर कचऱ्याचे ढीग साचलेत. सीपी तलाव येथे क्षमतेपेक्षा जास्त कचरा साचल्यानं तयार झालेले कचऱ्याचे भलेमोठे डोंगर, त्यांची दुर्गंधी तसंच वारंवार लागणाऱ्या लहान मोठ्या आगीच्या घटनांमुळे येथे कचरा टाकण्यास स्थानिकांचा मागील काही वर्षांपासून विरोध असून ते बंद करण्याची मागणी सातत्यानं होत आहे. परंतु महापालिकेत कित्येक वर्षांपासून असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासनं देण्याव्यतिरिक्त कुठलीही ठोस उपाययोजना केली नाही. त्यांच्याच नाकर्तेपणामुळे महापालिकेला स्वतःची कचरा भूमी नाही. सद्यस्थितीत शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यामुळे रोगराई आणि घाणीचं साम्राज्य वाढून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे, रवी कोळी, महेंद्र म्हात्रे आदी देखील उपस्थित होते. पालिका प्रशासनाला वारंवार सूचना करूनही ठाणे शहरात कचऱ्याचे ढीग जैसे थे राहिल्यास महापालिका मुख्यालयासमोर गुरुवारी घनकचऱ्यासह नागरिकांना भेडसावणाऱ्या इतर नागरी समस्यांबाबत आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. अजिबात मी असं म्हणणार नाही. प्रशासनाची याच्यामध्ये काही चूक नाही. जे प्रशासक बसले गेलेले आहेत त्यांच्याकडे ओसाड गावची पाटीलकी करायला दिलेली आहे. हे प्रशासक बसण्याआधी सगळा पैसा संपलेला आहे. त्यांना कसरत करावी लागते. उलट या प्रशासकांना आत्ताचे आयुक्त आहेत सौरभराव किंवा त्याच्या आधी बांगर लोकांचे पगार द्यायचे, पाणी बिल भरायचे, त्यांना बिचाऱ्यांना कसरत करावी लागते. यांनी संपूर्णपणे ठाणं लुटून नेलेलं आहे. एकीकडे तिकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे, त्याच्यामध्ये निधी वाटला जातो एक दुसऱ्याला, त्याच्यावरती चर्चा होते. परंतु कुठल्याही नेत्याला महाराष्ट्रातल्या शहरांच्या संदर्भातल्या ज्या नागरी सुविधा आहेत त्याच्याबद्दल बोलण्यासाठी वेळ नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात उलट इथे आमदार आहेत, संजय केळकर असतील, सरनाईक साहेब असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा जितेंद्र आव्हाड यांनी प्रामुख्याने प्रश्न तिथे उचलले पाहिजेत. लोकसभेमध्ये मस्केंनी हिंदुत्व जरा बाजूला ठेवून ठाणे शहराबद्दल घनकचरा व्यवस्थापनाची काय व्यवस्था आहे, पाणी व्यवस्था आहे, याच्या संदर्भात कशी निधी आणली जाईल किंवा याच्यावरती काय उपाययोजना केली याच्या संदर्भात भाष्य केलं पाहिजे. त्यामुळे ही शोकांतिका आहे. एवढे शिकलेले सगळे लोकप्रतिनिधी असताना जर ठाणे शहराबद्दल किंवा शहरांमध्ये त्यांना जर चाड नसेल तर ही ठाणे शहरातील जनतेची शोकांतिका आहे आणि हे दुर्दैव आहे. सरकारच्या आदेशानंतर ठाणे ग्रामीण पोलिसांनी प्रत्येक घर सुरक्षित केलं आहे. मग ते महामार्ग असो किंवा वनक्षेत्र असो, सर्व ठिकाणी CCTV फुटेजद्वारे लक्ष ठेवले जाईल. ठाणे ग्रामीण पोलीस IPS पोलीस अधीक्षक DK स्वामी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर आम्ही ठाणे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बैठका घेऊन लोकांना CCTV कॅमेरे बसवण्याचं आवाहन करत होतो आणि आज आमच्या कठोर परिश्रमांमुळे ठाणे ग्रामीणमध्ये 4,500हून अधिक CCTV फुटेज बसवण्यात आले आहेत आणि आता पोलीस संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर बारकाईनं लक्ष ठेवतील असं सांगितलं. अनेकदा असं दिसून आले की गुन्हा किंवा खून केल्यानंतर आरोपी ठाणे ग्रामीण भागात मृतदेह फेकण्यासाठी घनदाट जंगलांचा वापर करतात. परंतु आता आम्ही ग्रामीण आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व जंगलं CCTV कॅमेऱ्यांद्वारे व्यापली आहेत आणि आता कोणताही आरोपी कितीही मोठा असला तरी त्याला पकडणं आम्हाला सोपं होईल.
ठाणे ग्रामीण भागात जसे की भिवंडी, ठाणे, मुंब्रा, राबोडी, शिळडायघर, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ यांसारख्या संवेदनशील भागांचा समावेश आहे। अशा सर्व शहरांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे। त्यामुळे ठाणे जिल्ह्यात किंवा ग्रामीण भागात नागपूर सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस 4,500 कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवतील। ठाणे ग्रामीण पोलिसांनी महामार्गावर अनेकदा अतिवेगाने वाहन चालवताना किंवा अपघात मोठ्या प्रमाणात होताना दिसतात आणि आता आम्ही संपूर्ण ठाणे जिल्हा महामार्ग सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कव्हर केल्याचं सांगितलं। आता अतिवेगाने वाहन चालवून अपघात कसा आणि कोणी घडवला हे सहजपणे कळू शकणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डी.के. स्वामी यांनी दिली आहे। स्टोरेज कॅपॅसिटी त्या कॅमेरामध्ये आहे ना, तो जो कॅमेरा असणार आहे आपण सगळ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बघितला असेल, काही लोक वापर सुद्धा करत असतील, तर त्याच्यामध्ये काही सीसीटीव्ही कॅमेरे 7 दिवस स्टोरेज होतं, काही 15 दिवस होतं आणि ते ऑटो राईट त्यामध्ये केलं जातं। तर स्टोरेज कॅपॅसिटी त्याच ठिकाणी आहे। या ठिकाणी आपण तो डाटा इकडे घेऊन प्रोफेशनली त्याचं रेकॉर्डिंग मॉनिटर करत आहात गुन्हे प्रिव्हेन्शनसाठी आणि गुन्हे डिटेक्शनसाठी। बसवलेले आहेत त्याच्या निरीक्षणाकरिता किती स्क्रीन्स ज्या आहेत बसवलेल्या आहेत आणि किती पोलीस तैनात असणार आहेत? आता सध्या 10 स्क्रीन आहे आणि जसजसे कॅमेरे वाढतील तसतसे आमचे स्क्रीन सुद्धा वाढणार। पोलीस कर्मचारी बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा ही स्कीम आपण राबवलो। काही ठिकाणी ऑलरेडी सीसीटीव्ही कॅमेरे आहे। हो, आपण बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा स्कीम राबवतो। नागपूरप्रमाणे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्याकडे कशाप्रकारचं अलर्ट घेण्यात आलेलं आहे? नाही, तो वेगळा मुद्दा। आपण आज ग्रामीण भागात क्राईम रेट कशाप्रकारचा कमी झालेला आहे त्या संदर्भातली आव्हान क्राईम रेट आपला जो आहे तो ग्रामीण भागामध्ये फार कमी झालेला आहे। पाण्यामध्ये क्राईम रेट ज्याचा तो वाढतो, त्यामुळे पोलीस दल देखील मोठ्या प्रमाणात वाढवला लागतो, त्यामुळे क्राईम रेशो कमी झालेला नाही। ग्रामीण भागातलं क्राईम रेट कमी झाला असं मी नाही म्हणू शकणार। आमचा मेन उद्देश काय आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, की जी काही तक्रार आहे ती तक्रारदाराची तक्रार तात्काळ त्याची दखल घेणे आणि त्याला तात्काळ न्याय मिळणे ही आमचा उद्देश आहे। त्यामुळे जर कुठं जर क्राईम कमी झाला असेल अशा ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जास्त लक्ष असतं की इथं काही बर्किंग होत आहे का, तर तशा पद्धतीचं जर काही आम्हाला अनालिसिस असलं तर आम्ही आमचं इंटरनल करेक्शन त्यामध्ये करत असतो। नाही, सगळीकडे आहे ना, चौकामध्ये आहे, मार्केटमध्ये आहे, मंदिरांमध्ये आहे, जिथं स्कूल असतील ते सुद्धा आम्ही कव्हर करणार। ओके, थँक्यू सर। येत आहेत। ठाणे महानगरपालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांबद्दल नागरिकांचा दृष्टिकोन अधिकाधिक सकारात्मक होईल या दृष्टीनं मिशन 100 दिवस या उपक्रमांतर्गत सर्व विभागांनी काम करावं, नागरिकांच्या कामाला लागणाऱ्या वेळेत बचत होईल या दृष्टीनं नियोजन केलं जावं असं प्रतिपादन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीत केलं आहे। प्राथमिक मूल्यांकनातील आपल्या कामगिरीमुळे ठाणे महानगरपालिकेबाहेरील जबाबदारी आणखीन वाढली आहे। त्यामुळे सर्व विभागांनी समन्वय साधून वेळखाऊ प्रक्रिया सोप्या कशा करता येतील, नागरिकांच्या प्रतिसादासाठी कोणती व्यापक पावलं उचलता येतील याचा विचार करावा असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या मिशन 100 दिवस या उपक्रमाच्या प्राथमिक मूल्यमापन फेरीत ठाणे महानगरपालिकेत पहिला क्रमांक मिळालाय। अंतिम मूल्यमापन 17 एप्रिल ते 28 एप्रिल या काळात होणार आहे। ठाणे महानगरपालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तसंच विभाग प्रमुखांची आढावा बैठक नुकताच अरविंद पेंडसे सभागृहात पार पडली। पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसंच वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते। उपायुक्त जीजी गोदेपुरे यांनी विविध विभागांच्या विषयांचा आढावा घेणारं सादरीकरणही यावेळी केलं। संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, नागरी तक्रार निवारण,
कार्यालयीन सोयी सुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, ई-ऑफिस प्रणाली, उद्योगांना गुंतवणुकीस प्रोत्साहन, प्रशिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या गोष्टींवर महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांनी लक्ष द्यावं, तसंच मूल्यांकनाचं जास्तीत जास्त गुण आपल्याला मिळतील या दृष्टीने कार्यवाही करावी, असंही आयुक्त राव यांनी या बैठकीत स्पष्ट केलं. दरम्यान वागळे इस्टेट येथील सीपी टँकमध्ये साठलेल्या कचऱ्याचं आतकोली येथील क्षेपणभूमीवर हस्तांतरण करण्याची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. त्यामुळे शहरातील कचरा संकलनही नियमित होईल. कचरा हलवण्याबाबत तसंच शहर स्वच्छतेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट निर्देश दिले असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी महापालिका प्रशासन करीत असल्याचंही आयुक्त राव यांनी या बैठकीत स्पष्ट केलं.